स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर गाजराचा हलवा थंडी वाढली की आठवते एकच गोष्ट, ती म्हणजे गाजराचा हलवा. सगळ्यांना खूप आवडतो आणि गोड मस्त असा गाजराचा हलवा कुणाला नाही आवडत. तर काय झालं, सासूबाईंनी आणली होती खूप सारी गाजरं. तर मग म्हटलं चला बनवूयात आपणही गाजराचा हलवा. तर सर्वप्रथम काय केलं, चांगली गाजरं स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यावरची सालं काढली आणि चांगला बारीक असा किसून घेतला. किसल्याच्या नंतर एका कढईमध्ये तूप टाकलं. तूप टाकल्याच्या नंतर त्यामध्ये सगळी किसलेली गाजरं टाकली आणि गाजर चांगली किसलेली चांगली परतून घेतली. परतल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकलं. दूध टाकल्याच्या नंतर गाजर हलवा एक 20 ते 25 मिनिटं, थोडा जास्ती वेळ लागतो हलवा शिजण्यासाठी. गाजर चांगलं मऊ होण्यासाठी चांगलं 20-1 मिनिटं तरी शिजवून दिलं. गाजर शिजल्याच्या नंतर त्यामध्ये गाजर चांगले असे मऊ शिजल्याच्या नंतर त्यामध्ये साखर टाकली चवीपुरती. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. कुणाला गोड हवं असतं, कुणाला गोड कमी पाहिजे असतं. आमच्या घरी सगळ्यांना गोड हवं असतं म्हणून मी साखर थोडी जास्तीच टाकली. साखर टाकल्याच्या नंतर पूर्ण असं एकदा हलवून घेतलं. त्यानंतर थोडीशी वेलची पूड टाकली. वेलची पूड टाकल्याच्या नंतर ही 1-2 मिनिटांसाठी हलवून घेतलं. हलवल्याच्या नंतर हे सगळं मिश्रण मी एक 10 ते 15 मिनिटं परत शिजवून दिलं आणि त्यामध्ये खवा टाकला. खवा हा मी अर्धा किलो खवा टाकला होता. त्यामुळं गाजराचा हलवा हा खूप सुंदर झाला होता. त्यांना खूप आवडला. खूप छान असा गाजराचा हलवा झाला होता. हिवाळ्याची खरी गोडी म्हणजे गाजराचा हलवाच आहे, हो की नाही? घरच्या घरी प्रेमाने बनवलेला आणि एकदा खाल्ला की परत हवाच, हो की नाही? तर मंडळी, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका हा. आणि गाजराचा हलवा चवीने खावा, छान लागतो. धन्यवाद.